मी प्रिया काकडे, स्विफ्ट डिटेक्टिव्स अँड इन्व्हेस्टिगेशन्स कंपनी चालवते मी. गेले 20 वर्ष मी ही कंपनी चालवत आहे. आज प्रेस कॉन्फरन्स आपण यासाठी बोलवली की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे डिवोर्सचे रेटिंग खूप हाय झालेलं आहे. डिवोर्स मोठ्या प्रमाणात होत आहे. तर या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. आपण ह्याच्यावर डिस्कस करणार आहोत की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कशा पद्धतीने वाढलेत. एक केस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे आणि त्या केसच्या संदर्भात तुम्ही मला काय प्रश्न असतील ते विचारू शकता. तर एक डेंटिस्टची ही केस आहे. फिमेल टार्गेट आहे ह्याच्यामध्ये. बायकोनी काय केलं की मुलगा झाला, जसं लग्न झालं त्यांचं मूलबाळ झाल्यानंतर बाळाकडे लक्ष तिचं खूप कमी होतं. लक्ष न देणं बाळाकडे किंवा बाळाचं संगोपन व्यवस्थित न करणे आणि सगळं लक्ष तिचं बाहेर असायचं. आता तिचं स्वतःचं क्लिनिक तर होतच, पण बाकी बाहेर सुद्धा काही हॉस्पिटल्स बरोबर तिचे टायअप होते. नवरा तिचा ENT होता आणि नवरा इथे बऱ्याचदा नसायचा. दुबईला जाणं, पुण्यात जाणं, हैदराबादला जाणं असं फिरतीवरच असायचा. कारण तो एक खूप चांगला ENT होता आणि त्यांचे बऱ्याच हॉस्पिटल्स बरोबर टायअप होते. मग झालं असं की या बायकोनी जसं नवरा इथे जास्ती नाहीये तर ट्युशनसाठी क्लासेस घेण्यासाठी मोठ्या मुलीला एक हे लावलं, ट्युटर लावला. ट्युटर लावल्यानंतर तो ट्युटर रोज घरी यायचा क्लासेस घ्यायला घरी येत होता. तर असं त्यांच्या दोघांमध्ये रिलेशन्स बिल्ड व्हायला चालू झाले. त्यांचं दोघांचं अफेअर चालू झालं आणि बघता बघता ते अफेअर एवढ्या लेवलला वाढलं की ते दोघं फिजिकली इन्व्हॉल्व्ह झाले एकमेकांबरोबर. मग हा ट्युटर बऱ्याचदा नवऱ्याला डाऊट येत होता, कारण ही CCTV असायचे, त्याचे यायचे जायचे टायमिंग मॅच होत नव्हते. 1 तासाचा क्लास तो 2 तास 2.5 तास गप्पा मारत बसायचा हॉलमध्ये. मग नंतर नंतर मग हे लोक बाहेर भेटायला लागले. बाहेर जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ती घरातनं सांगून जायची की मला एमर्जन्सी आहे, हॉस्पिटलला जायचंय. लेट नाईट्स यायची आणि प्रत्येक वेळेला हॉस्पिटलची इमर्जन्सी आहे, क्लिनिकमध्ये पेशंट आहेत असं सांगून सांगून खूप वेळपर्यंत बाहेर असायची ती. आता हॉस्पिटलला पण क्लिनिकमध्ये पण CCTV होते. CCTV असल्यामुळे नवऱ्याला कळायचं की ही या टाइमला आत आली, या टाइमला बाहेर गेलीये. मग एवढा राहिलेला वेळ तू कुठे स्पेंड करतेस, असे प्रश्न निर्माण व्हायला लागले. प्रश्न जसे जसे वाढायला लागले तसं दोघांमध्ये फाईट्स व्हायला लागले, दोघांमध्ये भांडणं जास्तीत जास्त व्हायला लागले. मग आता तिने डिसिजन घेतला की मला या नवऱ्याबरोबर राहायचंच नाहीये, पण तरी ती सोडू शकत नव्हती कारण प्रॉपर्टी मॅटर होतं. त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी मलाडला, खूप वेल सेटल्ड डॉक्टर्स हे आणि बरेच फ्लॅट्स होते. बऱ्यापैकी नवरा खूप साधा भोळा होता, सरळ होता, दिसायला खूप हँडसम आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. परंतु हिचं बाहेर लक्ष असल्यामुळे मग हिला नवऱ्याबरोबर राहायचं पण होतं प्रॉपर्टीसाठी आणि त्याला सोडायचं पण होतं फ्रीडमसाठी. ही सतत 24 तास बघावं तेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायची, बघावं तेव्हा चॅटिंग करत असायची, फोनमध्येच असायची. दोन्ही मुलांकडे लक्ष नसायचं तिचं. छोटा जेव्हा झाला तेव्हा तिने त्याच्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष केलं. मोठ्या मुलीचं 9th स्टँडर्ड होतं, तिचा पण अभ्यास घेतला नाही, काही नाही. ती आधी चांगल्या मार्कांनी पास होत होती ती मुलगी, कमी मार्क्स मिळायला लागले, फेल व्हायला लागली. मग या सगळ्या ह्यांनी घरातले खूप परेशान झाले. तिच्या घरातल्यांनी तिला प्रश्न विचारायला चालू केला, उत्तरं सगळे निगेटिव्ह, उडवाउडवीची उत्तरं असल्यामुळे घरातल्यांनी डिसाईड केलं की आता हे फाइंड आउट करावंच लागेल की काय चाललं आहे. मग फाइंड आउट करायच्या ह्यांनी परेशान असताना त्यांनी त्यांच्या जवळच्या एका मित्र परिवाराबरोबर हे सगळं डिस्कस केलं. तर त्यांना जे मित्र होते त्यांची एक केस माझ्याकडे आधी होती आणि जी मी सॉल्व्ह केली होती, तर त्यांनी रेफरन्स दिला. माझे व्हिडिओज पण त्यांनी बघितले होते, मित्रमणेवर वगैरे युट्यूब चॅनलवर बरेच पॉडकास्ट झालेले आहेत. तर त्यांनी रेफरन्स दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही हा पॉडकास्ट बघा मॅडमचा आणि मग तुम्ही त्यांना अप्रोच करा. मग अप्रोच त्यांनी मला, जेव्हा नवरा दुबईत होतय तेव्हाच त्यांनी मला कॉल केला की असं असं घरामध्ये माझ्या चालू आहे,
सगळी स्टोरी त्यांनी फोनवरच सांगितली आणि तुमचा रेफरन्स मला अशा अशा व्यक्तींनी दिलेला आहे. तर मग आम्ही ती केस घेतली लगेच आणि इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यानंतर कळलं की ही रोज डबा वगैरे बांधून दुपारच्या वेळेस जेव्हा मुलं स्कूलला जातात, छोट्याला सासू सासऱ्यांकडे सोडून ही बाहेर जायची आणि मेट्रो स्टेशनच्या खाली कोपऱ्यात बसून त्याला डबा खायला घालायची, त्याच्याबरोबर गप्पा मारायची आणि रोज तिथे वॉक करायची आणि घरी यायची. ती एवढी बिंदास होती कारण सासू सासरे वयस्कर, नवरा इकडे नाही, दुबईला आहे, त्यामुळे कोण बघणार आहे किंवा कोण मला पकडणार आहे असं तिचा एक हे होता, भ्रम होता. परंतु तिला माहित नव्हतं की आम्ही तिच्यावरती लक्ष ठेवून होतो. पहिल्यांदा आम्ही तिला थोडे दिवस शॅडोईंग केलं. शॅडोईंग मध्ये आम्हाला आढळलं की ही रोजचं हिचं रुटीन आहे, या टाइमला ही जातेच, त्याला डबा घेऊन जाते, ते दोघं तिथे बसतात, डबा खातात. आम्ही फोटोज व्हिडिओ सगळे काढले. मग तिच्याशी फ्रेंडशिप केली गेली आमच्या टीम मधून. आम्ही तिच्याशी फ्रेंडशिप करून मग तिला काय काय ऑफर्स दिले की डॉक्टर आहात तर आपण तुम्हाला फॅशन शो साठी घेऊ. दिसायला खूप चांगली होती ती. तर बरेच काही काही असे ऑफर्स देऊन तिला आम्ही फ्रेंडशिप करून तिच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न केला. तिचे टायमिंग्स, तिचं रुटीन, आणि असं दाखवलं की वी बोथ आर सेलिंग इन द सेम बोट. म्हणजे तुम्ही पण, तुझं पण अफेअर आहे, माझं पण अफेअर आहे, माझं पण लग्न झालेलं आहे आणि माझ्या पण बॉयफ्रेंडला मी भेटायला बोलवत असते. असं थोडस आपण त्यांना एक हे देत असतो की इल्युजन देत असतो की वी बोथ आर सेलिंग इन द सेम बोट. आणि त्याच्याने ती कम्फर्टेबल झाली आणि ती बरीचशी ओपन अप झाली की माझ्या नवऱ्याबरोबर माझं पटत नाहीये, मला नवरा एवढा फारसा आता मला अट्रॅक्शन नवऱ्याचं राहिलं नाहीये, फिजिकल अट्रॅक्शन साठी मी बाहेर जाते. ह्या गोष्टी तिने माझ्याशी ओपनली डिस्कस केल्या. मग डिस्कस केल्या, जेव्हा तिच्याशी फ्रेंडशिप झाली, तिच्या फोनमध्ये आपण सॉफ्टवेअर्स काही टाकले ज्याच्याने त्यांचे कॉल्स वगैरे आपल्याला कळले, व्हॉट्सअप चॅट्स कळले. आणि मग हळूहळू जसं आमची तिच्याशी फ्रेंडशिप वाढली, तिला आम्ही शॅडोईंगवर टाकत राहिलो. एक दिवस ती मला सांगितलं तिने की मी त्याला भेटायला बाहेर जाणार आहे, पण कम्प्लीट सांगितलं नाही की ती कुठे जाणार आहे. ती हॉटेलवर जायची त्याला भेटायला. तर मग हॉटेलवर ती जाणार आहे म्हणजे तिने ऑटो पकडली, ऑटोमध्ये बसून डायरेक्ट हॉटेलवर गेली, आतमध्ये गेली. एकदम सडन मोमेंटला आपल्याला एव्हिडन्स काढणं खूप गरजेचं होतं, पण इव्हन त्या मोमेंटला सुद्धा हॉटेलमध्ये मॅनेज करून आम्ही तो एव्हिडन्स काढला की ही हॉटेलमध्ये गेली आणि तिचे आणि त्याच्या दोघांच्या मध्ये फिजिकल रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाले. हा एव्हिडन्स आपण काढला. हे एव्हिडन्स काढल्यानंतर काही दिवस असंच चालू राहिलं. नवरा दुबईलाच होता, त्यांना आम्ही ऍक्सेस दिला एव्हिडन्सचा. आणि मग आढळून आलं की तिचा अजून एका बरोबर अफेअर आहे. आणि नुसताच हा ट्युटर नाहीये, तर ट्युटरचाच दुसरा एक फ्रेंड होता, त्याच्याबरोबर पण तिचं अफेअर होतं आणि त्याच्याबरोबर पण तिने फिजिकल रिलेशन्स एस्टॅब्लिश केले होते. आणि हे सगळे पुरावे गोळा केले आणि आपण जेव्हा तिच्या नवऱ्याला दिले, तेव्हा नवऱ्याला कळलं की बाबा ही सोशल मीडियावर काय करत असते. आणि इथून ती मेसेज करायची नवऱ्याला की मी तुला खूप मिस करतेय, आय लव्ह यू सो मच, तू कधी येणार आहे, कधी येणार, म्हणजे काढून घेण्यासाठी की नवरा कधी परत येणार आहे. नवऱ्याचं टायमिंग आणि तिचे टायमिंग मिसमॅच व्हायला नको अशा दृष्टीने ती नेहमी काळजी घेत होती. आणि ऑनलाईन तिला बरेच अफेअर्स होते वगैरे हे आपल्याला फोनवरनं तिच्या कळलं. ती कंटिन्यू चॅट किती किती लोकांशी करायची, फेसबुकवर, इन्स्टावर, हे सगळं कळलं. मग त्यानंतर आम्ही तिचे एव्हिडन्स नवऱ्याला दिले. 1 रुपया ॲल्युमिनी न देता तिला डिवोर्स मिळाला. म्हणजे नवऱ्याने डिवोर्स घेतला, 1 पण रुपया तिला ॲल्युमिनी नाही मिळालं, प्रॉपर्टी नाही मिळालं आणि दोन्ही मुलांची कस्टडी नवऱ्याला मिळाली. आणि अशा पद्धतीने ही केस आपण सक्सेस केली. सो या केसच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स होती. या केसमध्ये मग काय काय एव्हिडन्स तुम्ही गोळा केला आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स काय आहे? या केसमध्ये आपण स्पाय कॅमेराज यूज करतो जनरली. सो या केसमध्ये फोटोग्राफ्स, व्हिडिओ क्लिपिंग्स, तिचे हॉटेलमध्ये इन जाताना, बाहेर येताना, रजिस्टरचे फोटोग्राफ्स आणि तिचे फिजिकल रिलेशनशिप जे एस्टॅब्लिश केले, तिच्या घरात कॅमेराज लावायचं आम्ही मॅनेज केलं होतं, ते आपण सगळं रिकव्हर केलं. So what was challenging factor in this case? What the case had? चॅलेंजिंग फॅक्ट ॲज सच की
initially we didn't know her timings. To befriend her was a big challenge because she was in a complete different profession. She's a doctor, and usually if you see doctors, they carry themselves very well only with doctors. So for them to befriend someone who's not from their profession is a big challenge. So that was actually a challenge. To bring her to the comfort zone. Yeah, to bring her in our comfort zone and her comfort zone, both is very challenging. मैडम आपकी प्रक्रिया में पुलिस और की करता है लॉयर का, यस ऑफ कोर्स, लॉयर का रोल तभी चालू होता है जब हम एविडेंस देते हैं. जब तक हम एविडेंस नहीं देंगे, लॉयर कोर्ट में क्या कर सकते हैं? कुछ भी नहीं. तो इसलिए कोर्ट के डेट्स पे डेट्स आते रहते हैं. बट अगर एविडेंस दिया तो इट इज वेरी इजी फॉर लॉयर्स टू फाइट द केस एंड टू विन द केस फास्टर. मॅडम तुम्ही बोलले की यू आर शेड्यूलिंग हर म्हणजे लीगली परमिसिबल आहे का फॉलो अप करणं? आहे ना, कारण नवऱ्याच्या साईडनी ऑन बिहाफ ऑफ हजबंड आम्ही केलंय हे, आणि नवऱ्याला पूर्ण अधिकार आहे बायको कुठे जाते काय करते बघायचा त्याच्या ऍब्सेन्स मध्ये. त्यामुळे इट इज परमिसिबल. आणि तुम्ही जे मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर इन्सर्ट केले ते कसं केलं? म्हणजे तिच्याशी फ्रेंडशिप केल्यानंतर ते आम्ही फॉर अ टाइम बिंग तिच्या फोन मध्ये सॉफ्टवेअर टाकलं होतं टू अंडरस्टँड की ती कोणाकोणाशी बोलते, आणि त्याचं कनेक्ट फक्त तिच्या नवऱ्याला दिलं होतं. सो ही कुड रीड देअर द मेसेजेस, आणि जे काय त्यांचं चॅट वगैरे चालू होतं ते त्यांना तिथं मिळायचं. Madam, as you suggested rightly, it is happening today in lot of cases in metro cities definitely, where husband is going for work or out of India. So it is happening in lot of cases. Through social media, getting friendship, getting extramarital affairs. So on daily basis, you may be facing lot of challenges. Yeah, this has become a daily routine now that whichever case comes to us, it is coming from online chats, dating apps, same thing. Most of the cases, असं खूप रेअर होतं है कि people are meeting somewhere on the roads and they are having an affair and then they are going for long term. You know, I cannot stay with my wife or I cannot stay with my husband anymore. I have fallen in love again. This is a very rare case. I mean, as good as not at all. 0%. मुंबई ऐसे हाईटेक सिटी में आधुनिक शहर है, ज्यादातर सबकी लाइफ बिजी रहती है, तो ऐसे कितने परसेंटेज ऐसे एक्स्ट्रामैरिटल अफेयर से केसेस यहाँ पे हो रहे हैं और कितने डिटेक्ट ऐसे हो पाते हैं आपको? एक्स्ट्रा मैरिटल अफेयर्स के केसेस तो बहुत ज्यादा बढ़ गए हैं. एवरी सेकेंड हाउस, थर्ड हाउस बोला तो भी चलेगा ऑलमोस्ट, जहाँ पे आईटी हब आता है, जहाँ पे हाई लेवल प्रोफेशंस आते हैं, जैसे डॉक्टर्स हुए, बॉलीवुड में हुआ, कहीं पे भी बिजनेस में हुआ, हाई प्रोफाइल में ये बहुत ज्यादा बढ़ गया है. दे हैव एक्सेस टू फ्रीडम एंड दे हैव एक्सेस टू ऑनलाइन, दे हैव एक्सेस टू डेटिंग एप्स, एंड प्रोफेशन ऐसा चूज किया होता है लोगों ने कि प्रोफेशन में तो हस्बैंड वाइफ दोनों वर्किंग है, एक दूसरे को टाइम दे नहीं सकते, एंड इतने ज्यादा बिजी रहते हैं कि EMIs है, मुंबई में रहना है, लाइफस्टाइल मुंबई का मेंटेन करना है, एंड एवरीबडी वांट्स देयर लग्जरी लाइफस्टाइल टू बी मेंटेन. तो फिर ये सब चक्कर में इधर उधर उन लोग के चालू हो जाते हैं अफेयर्स, एंड घर पे ध्यान नहीं दिया जाता है और फिर डिवोर्स रेट्स बढ़ जाते हैं. Madam, according to you, what is the main reason behind it, such thing happening? यही बात है कि आजकल इतने हस्बैंड वाइफ वर्किंग प्रोफेशनल हो गए हैं, एंड हर एक के हाथ में फोन है. एवरीबडी इज चैटिंग ऑन एवरी सो मेनी डेटिंग एप्स, सो मेनी सोशल मीडिया एप्स, कि बहुत ज्यादा बढ़ गया है ये. उसके वजह से यही एक रीजन है कि फ्रीडम मिसयूज कर रहे हैं लोग. So what will be your message to all the people? Suggest Prevention क्या है? सॉरी, What is the prevention? Like प्रिवेंशन, सी अभी जिसको अफेयर, नाउ तो इट इज सो डिफिकल्ट फॉर अ मैरिज टू बी ऑर्डेन प्रॉपर्ली इन देयर हाउस. ऐसे हो गया है कि उनको अफेयर्स करने ही है तो प्रिवेंट कैसे करेंगे? सोशल मीडिया कंप्लीटली बंद करना पड़ेगा, जो होने वाला नहीं है, वो तो बढ़ता ही रहेगा. सो आपकी रिक्वायरमेंट है कि हस्बैंड भी काम करे, वाइफ भी काम करे, बिकॉज़ ऑफ कॉस्ट ऑफ लिविंग इज हाई डेफिनेटली, और उनको सबको लग्जरीज लाइफ जैसा आपने मेंशन किया सब कुछ चाहिए. हाँ, लग्जरी लाइफ तो हर किसी को रहना है. लग्जरी फ्लैट्स में पीपल आर गोइंग इनटू न्यू प्रोजेक्ट्स, जो छोटे छोटे घर है रीडेवलपमेंट्स में जा रहे हैं. लोगों का लाइफस्टाइल चेंज हो गया है. हर किसी को 5 स्टार होटल्स में खाना खाना है, अच्छे अच्छे रेस्टोरेंट्स में खाना खाना है, घूमना है, शॉपिंग करना है, सबको ब्रांड्स पहनना है.
सो ऑल दिस हैज बिकम अ बिग अट्रैक्शन। और ये सब जिसको नहीं मिलता है वो भी अफेयर्स करते हैं कि बाबा मुझे मिल जाए। जैसे मेरे पास कुछ केसेस ऐसे हैं कि नहीं मिल रहा है कुछ, फाइनेंशियली बहुत वीक है या लो है, तो दे स्टार्ट कैचिंग अप, होल्डिंग अप पीपल हु आर फाइनेंशियली वेरी स्ट्रांग, जिनका प्रॉपर्टी है, सब है, तो बस उसके साथ चल लो, उसको उसके साथ फिजिकली रिलेशंस एस्टेब्लिश करो तो वो पैसा देगा, प्रॉपर्टी देगा। ये एक्सपेक्टेशंस लोगों के बहुत बढ़ गए अभी। जासूसी के लिए आपके साथ और कोई टीम रहती है? नहीं, मेरी 35 लोगों की टीम है एंड हम सब लोग ऑल इंडिया ये कर रहे हैं, मैं अकेली नहीं कर रही हूँ। मैडम आप डिटेक्टिव है, आपके पास 100 केसेस आते होंगे, उसमें मैट्रिमोनियल डिस्प्यूट भी आता होगा, ड्रग से रिलेटेड भी आता होगा, कोई पेरेंट्स अप्रोच करते होंगे कि हमारा लड़का क्या कर रहा है, लड़की क्या कर रहा है, उसमें बोले कि मैट्रिमोनियल डिस्प्यूट या अफेयर वाले कितने केसेस आते हैं? 80% मेरे पास अफेयर के ही केसेस आते हैं, फिर बाकी 10% फाइनेंशियल फ्रॉड्स के आते हैं, और फिर बाकी पेरेंटल केसेस, प्री मैट्रिमोनियल केसेस ऐसे आ जाते हैं। फिर क्राइम में भी कुछ केसेस आते हैं, जैसे सुसाइड किया है किसी ने एंड पुलिस ने सुसाइड डिक्लेयर करके फाइल क्लोज कर दिया है, बट देन घर वालों का कहना रहता है नहीं, सुसाइड कर ही नहीं सकता है या कर ही नहीं सकती है, कुछ प्रॉब्लम है, तो फिर भी इन्वेस्टिगेट इन दैट ऑल्सो। आप तक पहुंचने के क्या माध्यम है? सोशल मीडिया, हाँ, पॉडकास्ट किए हैं मैंने काफी सारे, और यूट्यूब पे, गूगल पे मेरे नंबर्स है, तो जिसके भी घर में ये प्रॉब्लम्स होते हैं या जिसको भी ऐसे प्रॉब्लम होते हैं, दे गो टू गूगल एंड दे सर्च कि क्या नाम से आपका broadcast? स्विफ्ट डिटेक्टिव्स एंड इन्वेस्टिगेशंस, प्रिया काकड़े। दे यूजुअली कीवर्ड जो डालते हैं कि डिटेक्टिव एजेंसी इन मुंबई या डिटेक्टिव एजेंसी इन पुणे, तो मेरा डिटेल्स आ जाता है उसमें। भरोसा नहीं कैसे करते हैं आप? ये बिजनेस ही ऐसा है कि हाँ, कि भरोसा पे ही चलता है सब। उनको भी मुझ पे भरोसा करना पड़ता है, हमको उन पे करना पड़ता है। बेसिकली क्या है कि ये जो विक्टिम्स रहते हैं, जो क्लाइंट्स रहते हैं, वो इतने ज्यादा परेशान रहते हैं कि उनके पास और कोई चॉइस नहीं रहता है कि बाबा बस सब प्रोफाइल हमारा देख लिया, सोशल मीडिया साइट्स हमारे गो थ्रू कर लिए, तो हाँ डिटेक्टिव है तो है, अभी इनके अलावा हमारे पास और कोई ऑप्शन ही नहीं है, तो वो मजबूरी भी रहती है और भरोसा करना भी पड़ता है। मैं ये जानना चाहती हूँ कि जैसे आपको एक केस स्टडी करते हैं तो उसमें फोटो वीडियो क्लिप्स जो भी रहता है, समझते हैं विक्टिम उन दोनों को पॉजिटिव पता चले कि हाँ ये दोषी है, उसके बाद जब ये कोर्ट में जाते हैं तो वो सारे जो एविडेंस है वो कितने प्रतिशत कोर्ट में मान्य रहते हैं, क्योंकि आजकल डिजिटलाइजेशन होता है तो हो सकता है कि सेकेंड पार्टी बोले कि ये फेक है, ये है, वो है। 100% ये वैलिड पॉइंट है आपका, लेकिन हम जो एविडेंसेस निकालते हैं ये 100% कोर्ट में वैलिड और ऑथेंटिक रहते हैं, उस हिसाब से निकालते हैं। जैसे कोर्ट का क्राइटेरिया रहता है कि कोर्ट को चाहिए टाइम, डेट, सीरियल नंबर, अनटैम्पर्ड एविडेंस विथ गैजेट, तो ये सारा चीज हम फुलफिल करते हैं एंड ऑथेंटिकेशन उसमें रहता है, तो वो ऑथेंटिक एविडेंस ही हम एज पर द कोर्ट निकालते हैं। हमारे एविडेंस के ग्राउंड्स पे कंपलसरी, अगर वाइफ के साइड से है तो एलिमनी 100% मिलेगा ही, और अगर हस्बैंड के साइड से है तो एलिमनी डेफिनेटली देने की कोई जरूरत नहीं है, मतलब एविडेंस ही इतना स्ट्रांग रहता है कि यू डोंट हैव टू पे अ सिंगल रुपी एलिमनी। मैडम ये रिजल्ट जो आपका आफ्टर ओवर चैलेंज भी होता है केस कोई केस आपको ओवर चैलेंज जैसे वाइफ के साइड से ओवर चैलेंज उसको एलिमिनेट नहीं मिली है, नहीं लिया है जिन। कहना है इनका अगर किसी को डिवोर्स के बाद उसका हक नहीं मिला है तो आपके साथ संपर्क करें तो आप उसका हक दिलाएंगे? यस यस यस, अगर इसीलिए हमारे पास आते हैं कि अभी समझो हस्बैंड का कई अफेयर चालू है, तो वाइफ को मारना, पीटना, परेशान करना, घर पे नहीं आना, घंटों तक बाहर रहना, ओवरनाइट स्टे करना, बच्चों पे ध्यान नहीं देना, एंड वाइफ को मेंटल ट्रॉमा ये जो हो जाता है, फिर उस केस में वाइफ हमारे पास आते हैं, तो हम हस्बैंड्स के प्रॉपर एविडेंसेस निकाल के वाइफ को देते हैं, एंड वो एविडेंस के ग्राउंड पे उनको कंपलसरी एलिमनी ये वो सब मिलता है। कोर्ट से जस्टिस तो मिलता ही है, कोर्ट इज फॉर जस्टिस, कोर्ट से तो जस्टिस मिलता ही है, बट कोर्ट को एविडेंसेस प्रॉपर चाहिए होते हैं। इसीलिए अभी जो फैमिली मैटर्स है उसमें पुलिस का तो कुछ काम नहीं होता है। अगर आप पुलिस स्टेशन जाओ कि मेरे हस्बैंड का अफेयर है या मेरे वाइफ का अफेयर है, पुलिस बोलते फैमिली कोर्ट जाओ, फैमिली कोर्ट जाओ तो कोर्ट बोलता है एविडेंस लाओ, तो देयर माय रोल स्टार्ट्स कि एविडेंस जब जिधर जरूरत है
उधर मेरा काम चालू हो जाता है। आपका कैसे वो कितने एविडेंस केस कोर्ट सॉल्व मानती है? 100% ऑथेंटिक एविडेंस है। कोर्ट में आपको कभी डिस्पोज किया, आपने गवाही दी किसी इस मामले में? गवाही देने की जरूरत नहीं पड़ती है, एविडेंस ही इस तरीके से हम बनाते हैं कि वो 100% ऑथेंटिक रहता है। लैब में टेस्ट के लिए भी गया तो वो ऑथेंटिक ही रहता है। तो विथ लैब रिपोर्ट टेस्टेड एविडेंस भी गिव, हमारे प्राइवेट लैब से दिया, कभी कभी गवर्नमेंट लैब में भी जाता है। कोर्ट बोलते हैं कि नहीं गवर्नमेंट सरकारी लैब से करा के लो, तो हो जाता है वो। अब तक कितने केस ऐसे सॉल्व कर चुकी है आपकी secretary? 1089 केसेस इसमें दिए हुए हैं, बट उसके बाद 1098 केसेस अभी तक हुए हैं। केसेस बढ़ते जाते हैं, मेरे पास रोज का रोज कोई ना कोई क्वेरी आते ही रहता है और रोज का रोज कोई ना कोई नया केस हम लोग लॉग इन करते हैं। मॅडम, एखादं प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही त्यांचं समुपदेशन करता का? आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे काउन्सिलिंग करता का तुम्ही म्हणताय ना? सी आता खूप कमी हजबंड असे असतात जे म्हणतात की माझी बायको बाहेर दुसऱ्या कोणाबरोबर जाऊन आली तरी सुद्धा मुलांसाठी मी तिला परत एक्सेप्ट करायला तयार आहे, किंवा कमी वाईफ्स असतात असे जे म्हणतात। जनरली हे लोक असा स्टँड घेतात की तू केलं आता मी पण करील, मग तू केलंस आहेस, तू मला चीट केलंय तर मी तुझ्या बरोबर कशाला राहू। आम्ही काउन्सिलिंग देतो की ठीक आहे मुलं आहेत, मुलांसाठी तुम्ही जे झालं ते विसरून परत पॅचअप करा, डिवोर्स पर्यंत जाऊ नका। हे काउन्सिलिंग 100% प्रत्येक कपलला आम्ही देतो, पण इट इज व्हेरी डिफिकल्ट। खूप रेअर केस मध्ये असं होतं की ते परत दोघं सगळं विसरून रिसेटल होतात। लव्ह मॅरेज होतं, पहिलं लग्न लव्ह मॅरेज होतं। अराउंड 38-39 एज असेल तिचं। एक क्वेश्चन असा आहे की आपण बोलले की सुसाइडल मॅटरमध्ये मी इन्व्हेस्टिगेशन करतात आहे, यू कम ऑन टू की बाबा याच्या बिहाइंड दिस इज द रिझन, हे तुमचं जे रिझन तुम्ही काढतात ते पोलिसला तुम्ही देतो आम्ही, मग पोलिसचा परत फाईल ओपन करतात आणि अरेस्ट करतात, ज्याच्यामुळे झाले त्याला परत करतात ते फाईल ओपन, कारण प्रॉपर स्ट्रॉंग एव्हिडन्स आम्ही देतो। जर पोलिसांनी नाही घेतला तर आम्ही डायरेक्ट कोर्टात सबमिट करू शकतो, त्यामुळे पोलीस परत फाईल रिओपन करतात आणि इन्व्हेस्टिगेशन परत त्याच्यात करून असं दाखवतात की आम्ही रिइन्व्हेस्टिगेट केलेलं आहे आणि हे आम्ही ह्याला या केसमध्ये पकडलेलं आहे। पोलीस ऑल्सो कॉलिंग फॉर रेकॉर्डिंग स्टेटमेंट और एविडेंस एव्हिडन्सेसच आम्ही देतो ना डायरेक्ट, आम्ही स्टेटमेंट त्यांना देत नाही, आम्ही एव्हिडन्स देतो डायरेक्ट आणि घरातल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं। आपकी ये जो कंपनी है तो ये इसकी ब्रांचेस कहाँ है या ओनली महानगर में है? नहीं, ब्रांचेस ऑल ओवर इंडिया है, वी वर्क ऑल ओवर इंडिया। कोई भी गांव से, खेड़े से, कहीं से भी, कोई भी मेट्रो सिटी से केस आए हम लेते हैं। पुणे में भी एक केस किया था हम लोग ने अभी रिसेंटली, एकदम रिसेंटली, कि जो बहू है उसने स्लीपिंग पिल्स दिए, वो रोज स्लीपिंग पिल्स दे रही थी उसके सास ससुर को, बूढ़े सास ससुर एंड देवरानी को और उनके बच्चों को, रोज का रोज वो स्लीपिंग पिल्स दे रही थी। एंड फाइनली उनके हेल्थ पे अफेक्ट हो गया। हेल्थ पे अफेक्ट होने के बाद उन लोग मेडिकल करने गए डॉक्टर के पास। डॉक्टर के पास जाने के बाद डॉक्टर ने बोला कि आप स्लीपिंग पिल्स ले रहे हो करके, तो उनके फैमिली डॉक्टर होने की वजह से डॉक्टर ने बोला कि सबका टेस्ट हुआ, सबको तकलीफ हो रहा था, तो जो दे रही थी उसने भी वो भी ऐसे दिखा रही थी कि मुझे भी तकलीफ हो रहा है। तो अनफॉर्चुनेटली उसको भी डॉक्टर के पास जाना पड़ा। फिर डॉक्टर ने बोला कि वो छोटी बहू में नहीं दिख रहे मेडिकल स्ट्रेसेस, बट आप में दिख रहे हैं। आणि मग डॉक्टरांनी सांगितलं तुमच्यामध्ये त्याचे प्रिंट्स दिसतायत, त्याचे साइड इफेक्ट दिसतायत। तर मग डॉक्टरला डाऊट आला की हिच्यात का नाहीये आणि ह्यांच्यात का आहे, आणि मग नंतर ग्रॅज्युअली त्यांना कळलं की घरातनं चोरी पण होत आहे त्यांच्या। तर घरातनं गोल्ड आणि गोल्ड ज्वेलरी आणि कॅश मोठ्या प्रमाणात चोरी केली होती तिने, आणि रोज तिचा बॉयफ्रेंड घरी यायचा, त्याच्याबरोबर फिजिकल रिलेशन्स घरात करायची या लोकांना सगळ्यांना स्लीपिंग पिल्स देऊन, आणि त्याच्याकडे गोल्ड आणि कॅश सगळं देत होती ती। मग असं तिचं रोजचं चालू होतं। 8 दिवसामध्ये हे या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पण रेफरन्स म्हणूनच केस त्यांनी माझ्याकडे आणली होती। त्यांच्या मोठ्या भावानी एक केस दिली होती, ती आम्ही सॉल्व्ह केली होती। तर मग हे लोक आमच्याकडे आले, आम्हाला अप्रोच केलं, मग आम्ही तिला शॅडोइंग वर वगैरे टाकून थोडं तिला फ्रेंडशिप करून
रोजच्या रोज तिचे टायमिंग्स चेक करून आम्ही फाइंड आउट केलं की ही तर रोज बॉयफ्रेंडला घेऊन येते घरात आणि त्यावेळेला हे सगळेजण झोपलेले असतात. हे पुण्यातले खूप मोठे बिग शॉट होते हे लोक आणि रेप्युटेड फॅमिली एकदम पुण्यातली आणि मोठे बिझनेसमॅन. तर तिचा नवरा आणि धीर हे दोघं शॉपला असायचे, बिझनेससाठी पूर्ण दिवस बाहेर असायचे आणि या लोकांना ती स्लिपिंग पिल्स देऊन हे सगळं करत होती. मग ग्रॅज्युअली हे सगळं कळल्यानंतर, एव्हिडन्स निघाल्यानंतर आम्ही तर त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस कंप्लेनच करा. पण मग फॅमिलीने तिच्या फॅमिलीला बोलवून घेतल्यानंतर त्यांनी आपापसात सॉर्ट आउट केलं की प्लीज कंप्लेन करू नका तुम्ही, तुमचं जे काही लॉस झाले, जे काही गेले ते आम्ही देऊ तुम्हाला आणि म्युच्युअल कन्सेंटमध्ये डिवोर्स देऊ आम्ही तुम्हाला. म्हणजे त्या केसमध्ये सुद्धा तिला जर तिने अॅल्युमिनी मागितली असती तर ती करोड्स मध्ये असली असती, कारण एवढी मोठी बिग शॉट फॅमिली होती. पण या केसमध्ये पण आपण त्यांना अशा पद्धतीने रिलीफ दिला होता की सगळे एव्हिडन्सेस प्रॉपरली त्यांना मिळाले होते. मैडम वापसी में आप काफी समय से फ्री हैं। वापसी में आने का कारण क्या है आपकी? पैशन, हाँ, मेरा स्कूलिंग खत्म हो गया 10th स्टैंडर्ड और मैंने तुरंत ये चालू कर लिया. मैंने थोड़ा ट्रेनिंग लिया था इन्वेस्टिगेशन का. मुझे पहले से ही इन्वेस्टिगेशन का ही पैशन था. एक तो पुलिस में जाना था, नहीं तो आर्मी में जाना था, बट देन वो जॉब और उसमें लिमिटेशंस, तो फिर मैंने डिसाइड किया डिटेक्टिव एजेंसी चालू करना है. काफी स्टडी किया था इसके बारे में, काफी पढ़ा था मैंने बुक्स वगैरह, तो दैट वाज माय पार्ट ऑफ इंटरेस्ट, पैशन. उसमें स्टार्टिंग का केस जो है फर्स्ट केस आपका कितना चलता है, किस तरह का पहला केस एकदम इजी था मेरा, वैसे डिफिकल्ट भी था, बट एक मैंने न्यूज़पेपर में ऐड दिया था, 20 साल पहले की बात है ये, जब क्लासिफाइड्स चलता था छोटा जाहिराती पुणे में. एंड मैंने ऐड दिया था तो एक हस्बैंड ने मुझे कांटेक्ट किया था कि मेरी वाइफ बैंगलोर से भाग गई है, पुणे आ गई है. एंड बैंगलोर से भाग गई है बोले तो कहाँ है किसी को कुछ पता नहीं, उसके पेरेंट्स को भी नहीं पता, हमारे पेरेंट्स को भी नहीं पता, किसी को नहीं पता, और मुझे डिवोर्स ही लेना है अभी, आई डोंट वांट टू कीप हर, तो मुझे उसको समन सर्व करना है. तो उसको हम लोग ने उसका सिर्फ नंबर और वो क्या करती है, क्या कर सकती है, ये उन्होंने बताया था. तो हमने फैशन डिजाइनिंग वो कर रही थी, तो उसको ढूंढ के निकाला था पुणे में एंड उसको समन सर्व किया था. सो दैट वाज माय फर्स्ट केस. What is the success rate today? I don't know. 100% or 99%. 1% एक केस मैंने क्लोज नहीं किया था, मतलब एक केस में एविडेंस नहीं दिया था, जो मैंने पॉडकास्ट में भी बोला था कि एक माँ अपने खुद के बेटे के साथ फिजिकल रिलेशंस एस्टेब्लिश की थी, तो वो केस बहुत डेंजर था, तो उसमें हमने एविडेंस नहीं दिया था. वो सेक्सोमैनियक थी एंड शी वाज हैविंग एवरी डे विथ हर ओन सन, तो वो फिर हमने एविडेंस उसमें दिया नहीं क्योंकि दैट वाज वेरी डेंजरस. तो बाकी तो 100%, वो एक केस छोड़ा तो. मॉडर्न टेक्नोलॉजीज को क्या कैसे प्रयोग करती है, क्या क्या इंस्ट्रूमेंट यूज करती है? ये बहुत ही कॉन्फिडेंशियल है, ये तो मैं बोल नहीं सकती हूँ, बट यस वी यूज गुड काइंड ऑफ टेक्नोलॉजी. मतलब बहुत ही अच्छे से हमारे पास टेक्नोलॉजी है. वी कैन बग एवरीवन एंड एनीवन विथ लिमिटेशंस. एक और पूछना चाहूँगी, आप 20 सालों से लगभग काम करते हो, तो अभी वर्तमान समय में आप मध्य सूचना के क्राइम रेट के रेशियो में कितना मतलब अधिक वृद्धि आया है या क्या चेंजेस आया है? बहुत ज्यादा क्राइम रेट बढ़ गया है. उसके लिए रीजन भी ये मेन रीजन है कि लोगों का बाहर अफेयर्स होना, ये भी एक मेन रीजन है. फाइनेंशियली लोगों को ज्यादा क्रेविंग होना, ये भी एक रीजन है. क्राइम रेट में बहुत डिफरेंस आया है. मतलब मैं तो कहती हूँ ऑलमोस्ट 60-70%. जब मैं छोटी थी तब से जब मैंने देखा है, मतलब 90s से जो अपन ने लाइफ देखा है, तो उसमें से अभी जो देख रहे हैं लाइफ इज कम्प्लीटली डिफरेंट. वर्ल्ड हैज कम्प्लीटली चेंज. क्राइम रेटिंग मतलब क्राइम मतलब लोगों को लगता है कि हाँ मजाक है, चलो कर लो. इट हैज बिकम सो इजी, बहुत चेंज हो गया है. मैडम पहले